हॅलो यूट्यूब फॅमिली, द ज्वेलरी गॅलरी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आपण एडी मोती स्टोन शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला नोज प्लायर, 18 गेज वायर, एडी स्टोन आणि मोती आणि 0.3 फिक्सिंग वायर लागणार आहे. सर्वप्रथम फिक्सिंग वायरमध्ये एडी स्टोन टाकून घेतला, ड्रॉप शेप कुंदन, नंतर मोती ओवून ड्रॉप शेप कुंदनच्या भोवती आपल्याला ते फिक्स करायचे आहेत. फिक्सिंग वायरमध्ये एक एक मोती ओवून ड्रॉप शेप कुंदन भोवती गोल राऊंड होईल इतके मोती ओवायचेत. ते ओवल्यानंतर ड्रॉप शेप कुंदनच्या भोवती आपल्याला फिक्स करायचेत. ते अशा प्रकारे होतील इतके ड्रॉप शेप कुंदनच्या बाजूला फिक्सिंग वायरने फिक्स केले. फिक्सिंग वायर आपण फिक्स करण्यासाठी वापरतो. आता आपल्याला प्रत्येक मोती ड्रॉप शेप कुंदनला फिक्स करायचा आहे. तो चांगल्या प्रकारे खेचून आपल्याला फिक्स करायचा आहे, नाहीतर ते हलत राहतात. ते हलू नये म्हणून ते टाईट खेचून पॅक करायचेत. आपण बघू शकतो प्रत्येक मोत्याच्या आतमध्ये घेऊन ड्रॉप शेप कुंदनला तो फिक्स करायचा आहे. तो फिक्स नाही व्यवस्थित केले तर ते आपण नाकात घातल्यानंतर पण आपल्याला जाणवते की ते हलतात. ते हलू नये म्हणून ते खेचूनच पॅक करायचं. आता आपलं पूर्ण पॅक झालंय. पॅक झाल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसते. फिक्सिंग वायर सुद्धा दिसत नाही आपल्याला आपण टाईट खेचल्यामुळे, नाहीतर ती दिसून येते. बघू शकता किती व्यवस्थित टाईट झालंय ते. त्यानंतर आपल्याला एक 5 मोत्यांचं फ्लॉवर बनवून घ्यायचे. ते फ्लॉवर बनवल्यानंतर त्यात एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून ते फ्लॉवर पूर्ण करायचे. ते देखील फिक्सिंग वायरने टाईट खेचून घ्यायचे. नंतर मी एक ग्रीन कलरच्या एडी स्टोनचं फ्लॉवर बनवले, ते देखील तिथे फिक्स करते. ते देखील फिक्स वायरनेच फिक्स करायचे. फिक्स वायर जितकी आपण टाईट खेचू तितकी नथ आपली छान दिसते आणि टाईट पण होते, हालत नाही. त्यानंतर त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला नथीचा आकार तयार होईल. बघू शकता मी नथीचा शेप देऊन घेतलाय. त्यानंतर राहिलेली फिक्स वायर आपण तिथेच फिक्स करून द्यायची आहे आणि नंतर ती कट करून टाकायची. आणि नोज प्लायरच्या साहाय्याने 18 गेज वायरला गोल शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून ती नाकात फिक्स बसेल, पडणार नाही किती हललं तरी. आपण प्रेसची नथ असते ना, ही पडून जाण्याचे चान्सेस असतात, म्हणून तो शेप चांगला देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय नथ किती सुंदर दिसते. नथ तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. आणि माझे चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायलाही विसरू नका. तर मग आवडली का नथ?